नमस्कार मित्रांनो, मी आता ओरसमधील जैतापकर कॉलनी येथे आहे आणि जैतापकर कॉलनी अंतर्गत आदर्शनगर एरिया आहे। इथे ही पोलिसांची कॉलनी आहे। मुख्य हायवेपासून 1 किलोमीटर अंतर होईल आणि जे आपलं जिल्हा मुख्यालय आहे ओरसचं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, ते 2 किलोमीटर अंतर। आणि इथे एक प्रॉपर्टी आहे, माझ्या काकांचीच प्रॉपर्टी आहे, ती त्यांना सेल करायची आहे। टोटल जमीन 7 गुंठे आहे, एने जमीन आहे आणि या जमिनीमध्ये हे जे बांधकाम केलेलं आहे साधारण 1650 स्क्वेअर फूट RCC आणि त्याच्यावर 1650 स्क्वेअर फूट म्हणजे दुमजली इमारत आहे। आणि प्रॉपर्टीचं बांधकाम 2003 साली झालेलं आहे, स्वतः आमच्या काकांनी हे केलेलं आहे। आणि तुम्हाला मी अगोदर साईडची बाजू दाखवतो। या संपूर्ण 7 गुंठा जमिनीमध्ये थोडं प्लांटेशन केलेलं आहे, ही विहीर आहे आणि अशीच एक बोअरवेलसुद्धा आहे एक्स्ट्रा। पोपळीची झाडं लावलेली आहेत, पोपळी आहेत साधारण 20 लावलेले आहेत। माड आता काही साफसफाईसाठी तोडलेत, 4 माड शिल्लक आहेत। त्या व्यतिरिक्त हापूसची 2 कलमं आहेत आणि इथे स्वतंत्ररित्या 6 फॅमिल्या राहू शकतात, अशा पद्धतीचं हे बांधकाम केलेलं आहे। तर त्या रूम कशा आहेत ते तुम्हाला दाखवतो। वरती जाण्यासाठी जिना आणि अशा सलग रूम आहेत। इथे सध्या आमचे काका राहत आहेत। ही मधली रूम, हे किचन आहे छोटंसंच आणि याला लागूनच बाथरूम आणि टॉयलेट। आणि ही पाठीमागची जागा, हो ही पाठीमागची जागा। सर्व सुसज्ज आहे आणि आता तुम्हाला मी पुढे वरचा मजला दाखवतो। चप्पल घाल पाती लागते। हां, चप्पल साफ नाही केलं। बांधकाम 2003 मधलं आहे, परंतु मजबूत बांधकाम आहे। आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही, अतिशय निसर्गरम्य ओरस गावाचा भाग आहे आणि सर्वत्र वस्ती आहे। सगळीकडे पूर्वीच्या काळी प्लॉटिंग करून लोकांनी घरं बांधलेली आहेत। ग्राउंड+2चं बांधकाम परमिशन आहे आणि ग्राउंड+2चं परमिशन आहे। ज्यावेळी प्राधिकरण होईल, नगरपालिका मंजूर होईल ओरसची, त्यावेळी ह्या जागेचा रेट खूप वाढू शकतो। इथे अशा प्रकारे एक किचन आहे आणि हॉल मोरी आहे। वरती पत्रे घातलेले आहेत, लोखंडी टाटाचे घातलेले आहेत। अशा पद्धतीने सेम आहे किचन प्लस हॉल। इथे कायमस्वरूपी राहण्यासाठी भाडोत्री मिळू शकतात, परंतु आमच्या काकांनी ठेवलेले नाहीत, आता हे विक्री करायचं आहे म्हणून। आणि ही बाहेरची जागा मोकळी आहे। हा एक सलग हॉल ठेवलेला आहे, मध्ये पार्टिशन घालून किचन वेगळा करू शकतो। किचनसाठी ओटा आहे आणि
मोरी केलेली आहे छोटीशी. बाहेर स्वतंत्र टॉयलेट बाथरूम आहे. वेगळं ठेवलेलं आहे, कॉमन म्हणू शकतो आपण. अशा पद्धतीने इथून जिल्हा मुख्यालयात चालत जाण्यासाठी 1 किलोमीटर अंतर आहे. रस्ता आहे तो 2 किलोमीटर होईल. आणखी तर- 2 किलोमीटर रेल्वे स्टेशन, 2.5 किलोमीटर रेल्वे स्टेशन 2.5 किलोमीटर आहे. बाजार 10 मिनिटावर, 10 मिनिटावर बाजार. असं. हायवे 5 मिनिटावर सरळ आणि रोडने यायला 1 किलोमीटर. हां. तर अशा प्रकारची सुंदर प्रॉपर्टी. अपेक्षित किंमत 1,35,00,000 रुपये. तर काय भार काय? आणि हा? ज्यांना कोणाला अशा पद्धतीची प्रॉपर्टी घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी चर्चा करू शकता आणि चर्चेमध्ये रेटचा म्हणजे निगोशिएबल आहे. तर मित्रांनो, प्रॉपर्टी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आणि ज्यांना पाहिजे असतील त्यांनी कमेंटमधून माझा नंबर देऊन ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये कळवू शकता. धन्यवाद.